एक मजबूत आणि प्रगतिशील राष्ट्र उभारण्यासाठी हे गरजेचे आहे की तिथे प्रत्येक विचारधारेची माणसं असावीत। सर्वांना आपली मतं मांडण्याचा अधिकार असावा। विभिन्न मतानेच प्रजातंत्राचं अस्तित्व राहू शकतं। भीत पाडायच्या आधी तुम्हा लोकांना माझा जीव घ्यावा लागल। आता जाऊन तोडा या घराच्या भिंतीला आणि मारून टाका या मुलांना। हे चांगलं काम केल्याबद्दल मी तुमचं फुलामाळांनी अभिनंदन करतो आणि या शुभ अवसराला पोलीस कॅप्टन साहेबांना मुख्य अतिथी म्हणून त्यांचं स्वागत करतो। चला रा। मी पाहिलं की हे लोक घराच्या बाहेर नाटक करत होते। तेव्हाच मी समजलो की ह्यांच्या नाटकाचं उत्तर फक्त हेच देऊ शकत होते। तर मी धावत गेलो आणि ह्यांना बोलावून घेऊन आलो। आता सगळं ठीक झालंय। खूप चांगलं केलंस बाळा। बाळा, ह्यांच्या नाटकाचं उत्तर तू खूप चांगल्या प्रकारे दिलंस। तू जे काही केलंस ते मला खूप आवडलं आणि मी बघून खुश झालो। कोणीतरी यांना प्रश्न विचारणारं आहे। आता पुढे पिढ्यानपिढ्या हे प्रश्न विचारले जातील, तेव्हाच या पाखंड्यांपासून आपला धर्म स्वतंत्र होईल। बाळा, असेच प्रश्न विचारत जा। माणसांना जगण्यासाठी धर्म हवाय। पाखंड्यांपासून धर्ममुक्त झाल्यावर माणूस जगू लागतो आणि तेव्हाच हे जीवन सरळ होतं। बरं, आता मी निघतो। ठीक आहे भीम, मी पण जातो। उद्या तयार होऊन शाळेत येतो। नाहीतर विचारणार प्रश्न, सारखं सारखं विचारणार, मग काही बी होऊ दे। बाबा आले। अरे काय झालं? तुम्ही समधी रडताय का? हा बाळा कुठं आहे? तो कुठे दिसेना? ताई सांगा तरी। वहिनी, तुम्ही लोक जसे निघून गेलात तसंच बाळा मी तुमच्या पाठोपाठ गेला। आम्ही त्याला लई शोधायचा प्रयत्न केला, समधीकडे बघितलं, शाळेत। मग त्या सोदराच्या पोराने सांगितलं की बाळा त्याला चिठ्ठी देऊन गेला। चिठ्ठीत लिहिलं होतं की तो आत्या, बाळादादा खरंच घर सोडून गेलाय। अधर्माने यांच्या घरात जन्म घेतलाय, म्हणून अधर्माने जन्मलेल्या वाईट शक्तींना यांच्या घरातून बाहेर काढावं लागेल। यांच्या घराच्या डाव्या भागाला तोडावं लागेल। भीत पाडायच्या आधी तुम्हा लोकांना माझा जीव घ्यावा लागल। बाबा, काल चिठ्ठी दिली बाळादादानं आपल्या समजांसाठी। बाबा, आई आणि आत्या, तुम्ही तिघांनी मला माफी करा, कारण तुम्हाला तिघांना वाटत होतं की मी शिकावं, पर मी नाही शिकू शकणार।
आनंद, मी भीमाला शिकण्यात साथ नाही देऊ शकणार, पर तू साथ नक्की दे. आणि भीम, तू मला शोधायचा प्रयत्न नको करूस, कारण मला माहित आहे की जर तू मनात एखादी गोष्ट ठरवून निघालास तर नक्कीच यशस्वी होशील. आणि मला नाही वाटत की मी ज्या कामासाठी निघालोय त्याच्या आधी तुम्हाला शोधावंस. जेव्हा मी या लायकीचा बनून जाईन की बाबाची जेव्हा मी या लायकीचा बनून जाईन की बाबाची मदत करू शकीन, तेव्हा मी परत येईन. आणि शेवटच्या वेळी बाबा तुमच्या शक्तीतून मोकळं करा मला. बाळा, जा बाळा, मोकळं केलं तुला शब्देमधून. पर मला आयुष्यभर या गोष्टीचं वाईट वाटत राहील की माझा मोठा मुलगा शिकू नाही शकला. जा बाळा, जिथं पण जाशील तिथं सुखी राहा. बाळा, आई रडू नगस, बाळा दादा भेटल. आई, तू काळजी नको करूस. आपण समधी मिळून शोधू ना बाळादादाला. नाही ना, आता बाळाला शोधायला कोणीच नाही जायचं. काय माहिती, बाळाचं नशीबच त्याला याच बहाण्यानं दुसरीकडे घेऊन जाईल. कधी कधी स्वतःला नशिबाच्या भरवशावर सोडलं पाहिजे, कारण नशीब माणसाचं नेहमी वाईट करत नसतं, कधी कधी चांगलं पण करत असतं. बस झालं पाहिजे, नगर रडूस. आपलं बाळा समजूतदार आहे. तुम्ही लोक भलेही या गोष्टीला गांभीर्यानं घेत नाहीये, पण हेच खरं आहे. साताऱ्यावर वाईट नजर पडली आहे. लवकरच सगळं संपून जाईल, बर्बाद होईल सगळं. आणि ते सगळं होईल या रामजी सकपाळच्या अधार्मिक कार्यामुळे. वय मित्रांनो, बरोबर बोलताय. बरोबर आहे. लोकांना खोटी भीती दाखवून आपली सत्ता मजबूत ठेवायची. तिथे काम नाही झालं तर इथे भीती दाखवून आपलं काम करून घ्यायचं. वाह रे धर्माचे रक्षक, वाह. तर मग काय केलं पाहिजे महाराज? तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. या वाईट शक्तींना लवकरात लवकर शांत करायला हवंय. गावात हवन करा, स्वर्णमुद्रा दान करा. तसं केलं तरच कल्याण होईल, नाहीतर या अनर्थापासून कुणीही वाचवू शकणार नाही तुम्हाला. या उपर तुमची मर्जी. मला जो उपाय सांगायचा होता तो मी सांगितला. हो, अशाच विचारांनी लोकांच्या सुवर्णमुद्रा लुटत राहा. धर्माच्या नावावर ह्यांना घाबरवत राहा आणि लुटत राहा. पण जो वर बसलाय तो हे सगळं बघतोच आहे ना. शेवटी या सुवर्णमुद्रा तर तूच ठेवणार आहेस ना. गुरुजी खरं बोलते. गुरुजी बरोबर बोलतात. अगदी बरोबर. मग काय म्हणता गाववाल्यांनो?
यज्ञ करायचंय. नक्की करू. वय वय यज्ञ तर करायलाच हवं. आम्हाला बी या वाईट शक्तींपासून लांब राहायचंय. आणि मग काय आपण समजे मिळून करू ना तयारी सुरू. धनधान्य इकून टाकूया, सोन्याची नाणं अर्पण करूया आणि गुरुजींनी जो शांतीचा उपाय सांगितलाय ना तसं करूया. यातच आपल्या समध्यांचं भलं हाय. वय 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 हेच करायचं. चला भाऊ. चला चला. बाय, चला. यज्ञ करा, हवन करा, परंतु सुवर्ण मुद्रांचा यज्ञ काय कामाचा? जर आहुतीच द्यायची असेल तर मनातल्या पापाची आहुती द्या ना. जे द्वेष आहे त्याची आहुती द्या, आपल्या क्रोधाची आहुती द्या. एकमेकांवर प्रेम करा आणि प्रेमाने राहा. मला कुठे दुसरीकडे जावं लागेल जिथे माझी खरी गरज आहे. शांत हो वहिनी, शांत हो. मी समजू शकते. आपल्या आयुष्यात दुःखच लिवलंय. पर वाटून घेतलं तर जगणं सोपं होईल. बाळाची तर कुठं असेल, आपला आशीर्वाद कायम त्याच्या बरोबर असेल. असं नुसतं रडत राहिलीस तर तुझी तब्येत खराब होईल. बर, डॉक्टरांनी काय सांगितलं? वहिनी, काय बोलले डॉक्टर? आई बोल ना. दिलीत, औषध दिलीत. सांगितलं की 6 महिने घेत राहिली तर ठीक होईल. आणि समजायला सांगितलं. ताई मन नाही करत बरं व्हायला. आई आम्ही पण तर आहोत ना. वाय बोरा, तुम्ही समजून राहायचं. बाबा, आईची तब्येत लय खराब आहे का? नाही, औषधांनी बरी होईल. बाबा, बाळाबद्दल काहीच इशे नकोय. पण बाबा मला वेगळं विचारायचंय. बाबा, धर्म काय असतं? आणि जगण्यासाठी धर्माचं होणं का गरजेचं आहे? बैस, बसून घे. भीमबाळा, एकसारखी मान्यता असणाऱ्या लोकांची ती मान्यताच त्यांचा धर्म असतो. या पण हा जगण्यासाठी धर्माचं असणं गरजेचं आहे. कारण की इमानदारीने पालन केलेला धर्म आयुष्याला चांगलं आणि सुखमय बनवतो. हे लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकीचं नातं वाढवतो. जेव्हा कोणी माणूस धर्माला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतो तेव्हा हाच धर्म ईशाचं काम करतो. बाबा, पाखंड काय असतं? धर्माच्या नावाखाली लोकांना घाबरवून प्रत्येक वेळी आपल्या हिसाबानं करून घेण्याचा प्रयास, आपलं हित साधण्यासाठी बैमान प्रयास, समाजावर आपलं वर्चस्व स्थापन करण्याची लालसा. कारण कोणी भी धर्माला असहमती दाखवू नये, ना कोणी प्रश्न विचारू नये. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या युक्त्या वापरणं
हेच पाखंड आहे. पण बाबा, जगण्यासाठी धर्माला निवडणं हा आपला स्वतःचा अधिकार असायला पाहिजे ना. बरोबर आहे, व्हायला तर हेच पाहिजे होतं. पण काय होतं या सगळं चुकीचं आहे. पण बाबा, असं का नाही होत? काही प्रश्नांची उत्तरं 2 ओळीत नाही देता येत भीम. हा अशाच प्रकारचा प्रश्न आहे. आता तू शाळेला जा आणि अभ्यास कर. ज्ञान वाढवशील तर अशा प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुला मिळत जातील. आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्या स्वतःला शोधावी लागतात. कारण की तेव्हा आपण समद्यात चांगलं उत्तर शोधतो. या तू शाळेला जा, मला कामावर जायचंय. आनंद, तू शाळेला जायची तयारी कर. मी कामावर चाललोय. सांभाळून जा. वहिनी, तू आराम कर, मी स्वयंपाक करते. तो समंजूया, चला लाकडं आणूया. मला बी काम करायला पाहिजे. कमीत कमी माझ्या इलाजाचं पैक मी स्वतःच कमवू शकते. म्या माझ्या नवऱ्यावर ओझं नाही बनू शकत. आई, मी शाळेला जातो आणि तू बाळादादा बद्दल जास्त विचार नका करूस. बाबाला मदत करण्यासाठीच तर काम शोधायला गेलाय. येईल लवकरच. जर माझी छोटी छोटी पोरं काम शोधत्यात तर म्या बी काम शोधन. आई, आई, आत्या, आई कुठं दिसना. माहित नाही कुठं गेली. अगं, हिथच तर बसली होती की. बरं असू दे, येईल ती. चल आपण स्वयंपाक करूया. चल. भीम, नमस्कार गुरुजी. आनंदी राहा, आनंदी राहा. भीम, बाळा दिसत नाहीये? आला नाही का? त्याची तब्येत तर बरी आहे ना? गुरुजी, ते बाळादादा घर सोडून पळून गेला. यांचा बाळादादा समध्या गावाला माहित आहे. तुम्हासनी नाही ठेवा आंबेडकर गुरुजी. तुला माहिती आहे ना, मग तू काय मोठा तीर मारलायस का? भीम, बाळा घर सोडून का गेला? त्याला पैक कमवायचं आहे. माझ्या शिक्षणासाठी, आईच्या इलाजासाठी आणि बहिणींच्या लग्नासाठी. काही हरकत नाही. तू काळजी करू नकोस. तुझा भाऊ बाळा काही दिवसानंतर नक्कीच परत येईल. गुरुजी, नाही यायचा तो. त्याच्या जातीची काही माणसं माझ्या अगदी घराजवळच राहत्यात. त्यांच्या पण घरातनं 2 जण पळून गेलती आणि परत कधीच नाही आले. दारू पिऊन तिकडेच मेले. पण माझा बाळादादा परत येईल. कारण त्यानं बाबा समोर शपथ घेतली की तू कधी दारू नाही प्यायचा. माझ्या बाळादादाला काही बी होणार नाही. तो परत घरी येईल. आणि येऊन काय करणार आहे तो? शाळेत पण ओझ आणि घरात पण ओझच आहे तुझा बाळादादा. माझा बाबा तर म्हणतो यांची जातच ओझ आहे या जमिनीवर. गप्प बसा. असं बोलत जाऊ नका. अशा वागण्याला उद्दंडता म्हटलं जातं, समजलं? चुकीचं बोलतात तुझे वडील. मूर्खासारखं बोलतात ते. पुन्हा जर असं बोललात ना तर इथेच कोंबडा बनवेन, कळलं? चला जा, आपापल्या वर्गात जा. पळा. रागवल्याने खरं थोडी ना बदलणार आहे गुरुजी. आनंददादा, बाळादादानं घर सोडून चूक केली. भीम, तू चिंता नको करूस. बाळादादा घरला परत येईल. मग मी समदांना उत्तर देईन की आपण समदांपासून वेगळे कसं आहोत. भीम,
तुझं घर, तुझं कुटुंब आणि तुझे संस्कार सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. आणि बाळा पण त्या लोकांसारखा नाहीये. तो घरातल्या जबाबदारीचं ओझं घेऊन गेलाय, तो पळाला नाहीये. या जबाबदारीने जोडलेल्या नात्याची समज त्याला खूप चांगल्या प्रकारे आहे. बघ, बाळा नक्की घरी येईल. तू काळजी करू नकोस. जिथे कुठे असेल त्याच्या पद्धतीने रस्ता नक्की शोधून काढेल. समजलं? वय गुरुजी.